शाळा सुटली, पाटी फुटली किंवा मग रस्त्याच्या कडेने चालायचं हो, अशी बरीच गाणी ना आम्ही लहानपणी शाळेतून येताना म्हणलेत, परंतु आता यांना ना बांधाच्या कडेने चाला असं म्हणावं लागतंय. तुम्ही शाळेतले म्हणजे तुमचे काही आठवणीतले गाणे असतील तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार, रामराम मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सगळ्यांचे आपल्या डेली व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आम्ही आता पोरांना शाळेतून घरी घेऊन चाललेलो आहोत आणि खरंच ना हा अनुभव खूप वेगळा आहे. कारण ना माझं 1ली ते 9वी शिक्षण हे मुंबईमध्ये झालं होतं आणि त्यामुळे ना कधी गावाकडे असं आलं तर मुलांना असं पाठीवर दप्तर घेऊन म्हणजे घोळकेने जाताना पाहिलं ना, खरंच खूप नवल वाटायचं. असं वाटायचं आपल्याला हा अनुभव कधी येईल, परंतु आता मुलाच्या वेळेस खरंच तो अनुभव मला मिळाला. तुम्हाला कोणती शाळा खूप जास्त आवडायची, म्हणजे गावाकडची आवडत होती की शहरातली आवडत होती, हे मला कमेंटमधून कळवा. आणि आता घरी आल्यानंतर माझं असं त्याचे गुरुचे टिफिन व बॉटल वगैरे सर्व चेक करायचं चाललेलं आहे. कारण साहेबांचं निम्म्यापेक्षा जास्त तर मलाच घरी आल्यानंतर खावं लागतं. त्याचे पाण्याचे बॉटलसुद्धा मी वेस्ट जाऊन देत नाही, त्यातलं पाणीसुद्धा मग संपवायचं काम माझं चाललेलं असतं. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे एवढं काही पाणी पित नाही तो. अर्धी बॉटल तशीच माघारी येते आणि तेवढं पाणी ओतून द्यायची म्हणजे देऊ वाटत नाही, कारण विकतचं पाणी असतं त्यामुळे ते ओतण्याची तर इच्छाच होत नाही. आज पाणी एवढं नाही, परंतु टिफिन बऱ्यापैकी साहेबांनी संपवलं होतं, कारण आज त्याच्या आवडती शाबूची खिचडी होती टिफिनला आणि दहीसुद्धा दिलेलं होतं. आणि शाळेतून येताना मी काही सामान घेऊन आले होते आणि ते सामानसुद्धा या बॅगमध्येच टाकून आणत असते. परत अजून एका हातात बॅग एका हातात टिफिन बॅग असं काय असतं आणि मग वरून हे सामान कुठे ठेवायचं. आणि ह्या साहेबांच्या बॅगमध्ये एवढं जास्त काही नसतं, म्हणजे नोटबुक वगैरे थोडेफारच असतात, म्हणून मग त्याच्यातच सामान टाकून आणलं होतं. तर मला याच्या बॅगमध्ये ना आज 3 इरेझर म्हणजे खोडलंभर मिळाले आहेत. त्याला ना मी 2 दिवसापासून ना खोडलंभर शाळेत देत नव्हते, कारण बऱ्याच वेळा तर तो हरवूनच येतो. परंतु तरी पण त्याला सवय लागावी म्हणून मग जरा मी त्याला स्ट्रिक्ट वागायचे, परंतु तो यायचा हरवून. मग आता त्याला काय करणार. पण या 2 दिवसापासून ना साहेबांनी काय केले ना की एक दिवशी तर त्या इरेझरचे ना दाताने छोटे छोटे तुकडे करून आणले होते आणि एक दिवशी असं भीती वाटण्यासारखं म्हटलं की मम्मी मी ना इरेझरच गिळून टाकलं म्हणून. मग खरंच मनात खूप जास्त भीती वाटली मला. तर त्या दिवशी रात्रभर झोपच आली नाही की ह्याने खरंच इरेझर म्हणजे गेलं की काय. आणि मध्यंतरी ना त्याची तब्येत पण बिघडली होती, म्हणजे आदल्या दिवशी त्याने केळं देखील खूप जास्त खाल्ली होती आणि त्याला केळाने कफ होतो. मग त्यामुळे समजतच नव्हतं आणि तो दिवसभर उलट्या करत होता आणि त्यात असं म्हटलं की मी इरेझर गेलं म्हणून. खरंच खूप जास्त भीती वाटत होती. तेव्हापासून ना मी 2 दिवस झाले त्याला इरेझर देत नव्हते. परंतु साहेबांनी आज तर काय केलं, मी इरेझर दिले नाही म्हणून आता तर 3 इरेझर कोणाचे घेऊन आला काय माहिती. विचारलं तर म्हणतोय टीचरने दिलेत म्हणून. आता त्याला आणि त्याच्या टीचरलाच माहिती. उद्या शाळेत जाऊन तशी चौकशी करावी लागेल आणि त्याच्या टीचरांना सुद्धा तसं सांगावे लागेल की या साहेबांचे कारनामे असे आहेत म्हणून. तुमचे सुद्धा मुलं असं काही कुठाने करतात का हे मला कमेंटमधून कळवा. कारण कसं आहे ना, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण सोशल मीडियावर पाहतो की आजकाल खूप काय काय घडत आहे आणि आजकालची मुलं ना खूपच खोडकर किंवा कडकडी आहेत. त्यामुळे ना बारीक सारीक गोष्टीकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे, त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आणि ही गोष्ट मी जेव्हा गुरुच्या पप्पांना सांगितले ना तेव्हा ते सुद्धा त्याच्यावर ओरडतात की इरेझर असं तोंडात वगैरे घालू नको म्हणून. आणि आज तर 3 इरेझर आणले म्हणून त्यांना तर हसावं की काही समजतच नव्हतं. ते खूप जास्त हसत होते त्याच्यावरती. सांगितलंय हे तर काढाय सांगितलंय मम्मा. नाही काढाय सांगितलंय मम्मा. खरंच ते खोटं पाठवलंय. खोटं पाठवलंय. काय हे तर नाही काढायचं, पण हे तर काढायचंय. टीचरने म्हटलं की ना हिथं बी काढायचं आणि हिथं बी काढायचं, फक्त मी नाही देणार नाही, तुम्हीच द्या असं म्हणले. अच्छा, लाव का टीचरला फोन? लावते व्हिडिओ. आणि त्याचे पप्पा त्याच्यावर हसत होते की तू चोरून कोणाचे तरी 3 इरेझर घेऊन आलाय म्हणून. मग तेव्हा त्याला मोबाईलमधलं काहीतरी आठवलं असेल आणि मग परत म्हणायला लागला की मला जेलमध्ये वगैरे पाठवतील की काय. अशा प्रकारे मुलांचं चाललेलंच असतं. आणि त्यानंतर त्याला आज हिंदीची नोटबुक मिळाली होती नवीन आणि त्यामध्ये आता हिंदी आजपासून स्टार्ट करत होते, त्यामुळे त्यात कर्स वगैरे असं शिकवायचं चाललेलं होतं मुलांना सोपं जावं म्हणून. आणि ते त्याला खूपच सोपं वाटत होतं म्हणून तेच काढण्यासाठी बघा त्याचे किती बहाणे चालले होते. तुम्ही ऐकलंच असेल आता पाठीमागे.
त्याच्या टीचरने त्याला एकच पेज काढायला सांगितलं होतं, तर त्याला 2-2 काढायचे होते. म्हणून किती तो लबाड बोलायला शिकला आहे ना. आजकाल खरंच खूपच म्हणजे असं लबाडपणे बोलतो. त्यामुळे त्याच्यावर नेमकं कोणत्या प्रकारे विश्वास ठेवावा हे समजत नाही. कधी कोणतं खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे पण कळत नाही. एखाद्या दिवशी ना खरं बोललं तरी खोटंच वाटेल असं कधी कधी होतं. आणि आम्ही शाळेतून घरी आल्यानंतर काही वेळाने त्याचे पप्पा सुद्धा घरी आले आणि तेव्हा वाटायला लागलं की अरे अगोदर माहिती असतं तर त्यांनाच आणायला सांगितलं असतं, तेवढंच एक हेलपाटा वाचला असता. आणि मग त्याला बघत बघत मी नाही ते स्वयंपाकाची तयारी करत होते, कारण आज त्यांना मिस्टरांना उपवास होता आणि त्यामुळे ना सकाळी फक्त शाबूची खिचडीच होती. मग नाश्त्याला पण त्या दोघांना मी शाबूची खिचडीच दिली होती आणि गुरुच्या आणि त्यांच्या टिफिनला सुद्धा शाबूची खिचडीच दिली होती, कारण घरात जर शाबूची खिचडी बनवली तर त्याला टिफिनला सुद्धा तीच हवी असते. त्यामुळे मग सकाळचं एवढं काही टेन्शन नव्हतं. मग दुपारी मी आणि गुरुच होतो फक्त जेवणासाठी, म्हणून मग म्हटलं की तो आल्यानंतर गरम गरम ना मसाले भात बनवावा. मसाले भातामध्ये एवढं म्हणजे आपण नेहमी जे सामान काढतो ना तेच काढून घ्यायचं. आणि इथे ना मी तांदूळ वगैरे माझे म्हणजे पहिले संपले होते आणि नवीन आणले होते, मग ते सुद्धा भरणीमध्ये भरून घेतले. भाताला जोपर्यंत फोडणी लागते तोपर्यंत मग मधल्या वेळेत हे तांदूळ सुद्धा भरून घेतले आणि बाकीचे तांदूळ हे म्हणजे मसाले भातासाठी एका ताटामध्ये काढून घेतले. आणि माझा भात होईपर्यंत या बापल्याकांनी अगोदर पपई खाऊन घेतली होती, त्यामुळे गुरुचं टेन्शन नाही की आता लगेच त्याला भूक लागेल म्हणून. आणि आता भातामध्ये मी शेंगदाणे खूप म्हणजे टाकत आहे, कारण गुरुला ना शेंगदाणे जास्त लागतात. जर शेंगदाणे कमी पडले की तो तिथेच म्हणजे भात असू द्या किंवा पोहे असू दे हे तिथेच खायचं सोडून देतो. जोपर्यंत शेंगदाणे आहेत तोपर्यंत साहेब मग ते खाणार. आणि त्यानंतर ना भातामध्ये ना लास्टला म्हणजे असं मॅगी मसाला टाकायचा, त्याने भात खरंच एक नंबर लागतो, खूपच टेस्टी बनतो. मॅगीपेक्षा ना ही रेसिपी बनवून बघा, मॅगी मसाला टाकून एकच नंबर भात बनतो, खूप छान लागतो. म्हणजे काय करायचं, आपण नेहमी जे मसाले भाताला सामान काढतो ना तेच काढायचं, भात वगैरे टाकायचं आणि सर्वात लास्टला पाणी वगैरे ओतून झाल्यानंतर कुकरला झाकण लावायच्या अगोदर हा मॅगी मसाला टाकायचा आणि त्यानंतर कुकरला झाकण वगैरे लावून आपल्या नेहमीप्रमाणे शिट्ट्या काढून घ्यायच्या. एकच नंबर भात बनतो. तुम्ही सुद्धा हे ट्राय करून बघा. 5 रुपयाचं काम असतं, परंतु खूपच म्हणजे टेस्ट वेगळी बनून जाते. मी एकदा असंच घाईमध्ये असताना कुकरची अशी शिट्टी उघडताना गुरुने पाहिली होती आणि तेव्हापासून त्याला तेच वेड लागले. जेव्हा कधी आपण कुकर म्हणजे गरम असेल आणि असं समोर घेतलं तरच म्हणजे तो तसं करण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर इतर वेळी नसतं. कारण मी जास्त करून अशी जास्त शिट्टी उचलून धरत नाही. आणि आपला भात वगैरे आता तयार झाला आहे आणि मस्तपैकी बघा एकदम सुटसुटीत भात झाला आहे आणि याची टेस्ट तर एक नंबर लागते. आम्ही मस्त आता भात एन्जॉय करतो. आणि त्यानंतर ना जेवण वगैरे झाल्यानंतर मी ना काही फुलांच्या कटिंग आणल्या होत्या, म्हटलं ते लावून पाहाव्या. आता मागच्या वेळेस उन्हाळ्यात सुद्धा मी आणले होते, सदाफुलीची कटिंग आहे आणि चिनी गुलाब असेल मला वाटतं, आणि मागच्या उन्हाळ्यात आणले होते. परंतु त्यानंतर ना आम्ही गावी गेलो होतो आणि त्यानंतर म्हणजे 8-10 दिवस लागले असतील आम्हाला आणि उन्हाळा होता, तेव्हा मग ते सर्व म्हणजे एवढे झाडं ते टिकलेच नाहीत. म्हणून आता बघू म्हटलं काय होते. आता मी डायरेक्ट रोप नाही आणले, आता फक्त कटिंग आणले. बघावं म्हटलं ही करून. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आता त्याला काय आपण एवढं जरी लक्ष नाही दिलं तरी पावसामुळे ना ते व्यवस्थित होऊन जाते. पण तरी मी प्रयत्न करणार आहे जास्तीत जास्त टिकवण्याचा. उन्हाळ्यात मी ज्यावेळेस सदाफुली लावली होती ना ती जरा एका साईडला कोपऱ्यात लावली होती आणि त्यामुळे जरा त्याला पाण्याची सुद्धा कधीमध्ये कमतरता पडायची. आणि इथे मी आता समोरच लावून घेते, त्यामुळे येतच आता मी कधीही त्याला पाणी ओतू शकते. आणि इथे साईडला मी हे चिनी गुलाब देखील लावून घेते, परंतु तिथे ना खूप जास्त गवत झाले त्यामुळे ते जरा गवत मला काढावं लागणार आहे. आणि यामध्ये अशा गवतामध्ये माझी कटिंग कुठे गेली ते सुद्धा मला पटकन सापडत नव्हती, ती शोधून घेतली. आणि हे बघा इथे आमच्या मोठ्या साहेबांनी म्हणजे मिस्टरांनी शेवगा लावलाय, त्याच्या फांद्या सुद्धा कट केल्या.